TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील अंतिम सुनावणी 27 एप्रिलला होणार असल्याचं कळतंय। कोर्टाने 27 तारखेपर्यंत तपासी यंत्रणेला बाजू मांडण्याचेही आदेश दिलेत। मात्र या दरम्यान निदा खानला अटकेपासून संरक्षण मिळणार नाही। आरोपीच्या वकिलांतर्फे आज रोजी युक्तिवाद करण्यात आला। आज आम्ही मूळ फिर्यादीतर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे। आमचं म्हणणं होतं न्यायालयास की आमचं म्हणणं लेखी म्हणणं कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे। आम्हाला आमचं म्हणणं म्हणण्याची संधी देण्यात यावी। कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे। 27 एप्रिलपर्यंत अटक होऊ शकते का? काय नाही? हो, तिला आता तरी कुठल्या प्रकारचं इंटरिम प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे अरेस्ट करू शकतात। कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाही।